हबीबला आपलं लष्करातलं वजन वाढवण्यासाठी रिटायर्ड होण्यापूर्वी काहीतरी मोठं कांड करायचं होतं. त्यासाठी त्याने उझैरला कामाला लावलं. पण हबीब झहीरनं उझैरच्या करवी भारतीय इंजिनियर कम व्यापारी कुलभूषण जाधव यांना पकडण्याचं ऑपरेशन सक्सेस करून टाकलं. उझैर हा अफगाणी आणि इराणी व्यापाऱ्यांच्या संपर्कात होता. कुलभूषण जाधव त्यावेळेस चाबहार बंदराच्या उभारणीचं जे काम चालू होतं त्याला लागणाऱ्या सपोर्ट सिस्टीमला मटेरियल पुरवण्यासारख्या कामानिमित्त इराणमध्ये होते असं बोललं जातंय. कुलभूषण जाधव हा माणूस रॉशी संबंधित होता का आहे का हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण लियारीच्या स्टोरीत असं उघड झालंय की या उझैर बलोचनं रॉ एजंट कुलभूषण जाधव यांना गोपनीय माहिती देतो, तुम्हाला काहीतरी अशी सिक्रेट माझ्याकडे आहे जी सांगतो ISIची किंवा पाकिस्तानी लष्कराची, असं सांगून इराणमधून बलुचिस्तानमध्ये बोलावलं आणि तिथं सापळा रचून त्यांना पकडून दिलं. यात हबीबचं जे या हबीब झहीरचं कौतुक झालं सगळीकडे, अरे क्या बात आहे, आणि मग त्याला बढती मिळाली. दुसरीकडे पाकिस्ताननं जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली, कारण हा तर भारतीय गुप्तहेर आहे, रॉचा एजंट आहे. भारतानं त्या शिक्षेला स्थगिती मिळवली, हार मांडली नाही. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ लॉ मध्ये भारतानं बाजू मांडली आणि तिथं भारतानं मोठी लढाई जिंकली. जाधव यांची फाशी थांबवली गेली. कुलभूषण जाधवला पकडल्यानंतर याच लेफ्टनंट कर्नल हबीब झहीरने एक वक्तव्य केलं होतं, जे रॉच्या अधिकाऱ्यांना हिणवण्यासाठी होतं की तुमचं एक माकड आमच्या ताब्यात आहे. हे वक्तव्य म्हणजे रॉची उडवलेली खिल्ली होती एक प्रकारे. पण जेव्हा निवृत्त लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर गायब झाल्याच्या गोष्टी बाहेर पडल्या, स्पष्ट झालं हा गायब झालाय, तेव्हा पाकिस्तानमध्ये काय अवस्था झाली असेल. पाकिस्तानची एक इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम काठमांडूमधल्या त्या हॉटेलमध्ये पोहोचली. तिथं हा शेवटचा दिसला होता जिवंत. मॅनेजरने डुप्लिकेट चावीनं हॉटेल रूमचा दरवाजा उघडला. 7-8 पाकिस्तानी आत शिरले धाड धाड करत, आणि आत शिरताच त्यांना समोर जे दिसलं ते चक्रावणार होतं. तिथे काय होतं माहिती तुम्हाला, त्या संपूर्ण खोलीत माकडांची चित्र लावलेली होती. आता मला सांगा, हा फक्त एक योगायोग होता का? माकडांची चित्र का भिंतीवर? योगायोग की कोणीतरी मुद्दाम दिलेला एक संदेश होता, एक मेसेज होता. आजही लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर कुठे आहे, तो जिवंत आहे का, काय त्याचं झालंय, की त्याला UN नोकरीचं गाजर दाखवून नेपाळला बोलावलं गेलं होतं? रॉला चिडवणाऱ्या हबीबला शिकवलेला धडा होता का हा? हे जे काय होतं ते एक रिव्हेंज ऑपरेशन होतं का? सत्य अजूनही कडी कुलपात बंद आहे, बंदिस्त आहे. कुणालाच माहित नाही नेमकं काय झालं. ज्याला कुठल्याही पाकिस्तानानं भारताच्या फौजेला हिणवलं, चिडवलं, तर त्याला हिंदुस्थानी इंटेलिजन्स हलक्यात घेत नाही ना, आणि सोडूनही देत नाही. अहो, साधं एक वाक्य, तुमचं एक माकड आमच्या ताब्यात आहे, आमच्या एका माकडाला काय पकडलंस तर तू हवेत उडायला लागलास. आम्ही हिंदुस्थानी आमचा अपमान कधीच विसरत नाही, आणि अपमान करत्याला स्वस्तात सोडतही नाही. माकडच माकडं सोयीकडे.